ते खूप हेल्दी असते ना, सलील भाऊजी सांगत होते की, आणि ते आजकाल त्यांचं खूप असं हेल्दी खाण्याचं एक वेळ लागले त्यांना. मग बुधवारी आपण मुगाची उसळ करू आणि गुरुवारी आपण. सलीलनी मला रिप्लेस केलंय का? काही काय बोलते बाळा, तुला रिप्लेस करेल कोणी? तू तर महत्वाची आहेसच ग. पण आता सलील भाऊजी बघ ना, किती बदललेत ना ते. आधी किती वेगळे होते ते, आता एकदम अचानकच एकदम चेंज झालेत, नाही? तू नोटीस केलंस? मी कशाला नोटीस करेन? हा बरोबर. तुमची काय आता हल्ली हल्लीच ओळख झाली आहे ना, त्याआधी काय बोलणंही झालं नव्हतं तुमचं कधी. कधी ग तुमची पहिली भेट? मला वाटतंय कधी, आता हा आता समर्पिता किचनच्या उद्घाटनाला पहिल्यांदा भेटला असेल ना तुम्ही? ऍक्च्युली जीजूंचे बाबा राजेंद्र काका ऍडमिट होते ना, तेव्हा मी थांबले होते हॉस्पिटलमध्ये, तेव्हा पहिली ओळख झाली. अगं मग जुनी ओळख आहे तुमची, नाही का? बरेच दिवस झाले त्याला. मग काय वाटतं तुला, म्हणजे सलील भाऊजी बदललेत ना एकदम? सुरुवातीला नाही वाटायचं मला त्याच्याशी बोलावंसं, म्हणजे त्याची ती कल्प्रेटवाली इमेज होती ना, म्हणून वाटायचं नको बोलायला. आणि तुझ्या बाबतीत नेगेटिव्ह होता म्हणून नकोच वाटायचं. पण मग त्यानंतर हेल्पफुल वाटायला लागला. काय चुकीचं बोलली ती? मी मीनाक्षीशी नातं माझ्या मर्जीने जोडलंय, कारण तू कमी पडलीस. बायको म्हणून तू कमी पडलीस, आणि म्हणून मला बाहेर प्रेम शोधावं लागलं. त्यामुळे तिला दोष देण्याच्या आधी तुझं काय चुकलंय ह्याचा नीट विचार कर. नचिकेत, स्वतःच्या चुका लपवण्यासाठी ना कल्याणीला दोष देऊ नकोसा. जरा स्वतःकडे बघ. वाहवत गेलास रे, कमकुवत होतास. तुझा स्वतःवर ताबा नव्हता. हं? घरच्या लक्ष्मीला बोलतोस तू. नाही, आमची फिकीर तुला नव्हतीच रे कधी. पण स्वतःच्या पोटच्या पोरीचा, अरे गौरीचा तरी विचार करायचा होतास रे. हे असं दळभद्री वागवून स्वतःच्या पोरीच्या नजरेला नजर तरी देऊ शकतोस का तू? बाबा एक मिनिट ऐका ना, मला ना या सगळ्या गोष्टींमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. मी इथे महत्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायला आलोय. त्यामुळे तुम्ही सगळे जर मला बोलू देणार असाल तर मी बोलतो, नाहीतर मग मी जातो. तुला घरच्यांशी बोलायचंय ना, ठीक आहे. पण हिला मात्र ना. काय नचिकेत, नचिकेत बोल, तुला काय बोलायचंय बोल. मी आपल्या डब्यांसाठी सामान आणायला जायचे ना, तर सामान उचलायला हेल्प करायचा तो, तेव्हा हेल्पफुल वाटला होता. होता म्हणजे तेव्हा हेल्पफुल वाटायचा. अच्छा, म्हणजे आता नाही वाटत का ते? असं नाहीये, म्हणजे आहे तो. तुम्हाला किती मदत केली ना. आणि पण तुला पण मदत करायचे ते बोललीस ना तू. दीप, कधी कधी माणसं उशिरा कळतात ना आपल्याला. म्हणजे सलील भाऊजी चांगले नाही तसं म्हणायचंय का तुला? मला काहीच म्हणायचं नाहीये त्याच्याबद्दल. का का काहीच म्हणायचं नाही? नेमकं काय झालं तुमच्यात? दीप, काहीच नाही झालंय. मला काहीच म्हणायचं नाही. की काय झालंय तुमच्यात, मला खरं खरं सांग. काहीच नाही दीप. अगं मग तू असं का म्हणालीस? आणि तुला सलील भाऊजींचा एवढा राग का आलाय? नाही अगं, मला राग नाही आलाय. अगं पण तुझ्या बोलण्यातून, तुझ्या वागण्यातून तसं वाटत नाहीये ना. मी जेव्हा त्यांचं कौतुक केलं तेव्हा तुला ते आवडलं नाही, तू जेलस झालीस का?